अशा तऱ्हेने आपला रेडी झालेला आहे छान थंडगार असा मसाला. आता माझ्या सगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही असं लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळींनो, मी आहे वनश्री आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत उन्हाळ्यात लागणारी, सगळ्यांना आवडणारी, आणि सगळ्यांची फेवरेट रेसिपी शेअर करणार आहे मसाला ताक. तर आपण बघूयात मसाला ताकसाठी काय काय लागतं आणि कसं करायची ते तुम्ही तुमच्या घरगुती साहित्यामध्ये पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज नाही आहे. सगळ्यात पहिलं तर मी मिक्सरमध्ये ताक करून घेते. त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये दही टाकूया आणि 1 ग्लास. जेवढं तुम्हाला ताक हवं त्या हिशोबाने तुम्ही पाणी ओतून घ्या. मी मिक्सरमधून ताक करून घेते. तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही नॉर्मल आपल्या रवीनं पण करू शकतात. आपलं ताक तर रेडी झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यासाठी मसाला करूयात. त्याच्यासाठी मी तुम्हाला मगाशी दाखवलं, मी थोडंसं बेसिक घरचं घेतलेलं, कोथिंबीर, थोडंसं अद्रकचा तुकडा, मिरची आणि जिरे घ्यायचे आणि थोडंसं मीठ घ्यायचं. तुम्ही हे सगळं मिक्सरमधून पण काढू शकतात, पण मिक्सरमधून ना सगळं एकत्रित म्हणजे मिक्सरमधून जेव्हा आपण ब्लेंड करतो ना, तेव्हा त्याचा तेवढा फ्लेवर नाही उतरत जेवढा की आपण हे खलबत्त्यामध्ये कुटून करतो. जिऱ्याशिवाय मसाले टाकायला मज्जा नाहीये, तर तुम्ही जिरे भरपूर प्रमाणात वापरा. आपण काय करूया, हे सगळं खलबत्त्यातूनच काढून घेऊया फ्लेवरसाठी. मिक्सरमधून बिलकुल नाही करायचं. तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही करू शकता, ज्याचं त्याचं चॉईस. पण मला जास्त नाही आवडत मिक्सरचं वगैरे, मी हे ह्याच्यातूनच करते. हे आपण बारीक चेचत मी तुम्हाला थोडेसे आपले फायदे पण सांगते मसाले ताकाचे किंवा नॉर्मल ताकाचे. आपण मसाला ताक किंवा त्याला मठ्ठा पण म्हणतो. उन्हाळ्यात खरं तर हे चांगलं लागतं. एकतर ताकानं आपलं काय होतं, पचन सुधारतं. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप असते, तर आरोग्याला थोडंसं थंडक मिळतं. आणि सगळ्यात ताकाचं सगळ्यात हेल्प आपल्या बॉडीला म्हणजे वेट लॉससाठी. कारण ताकामध्ये खूपच कमी कॅलरीज असतात. त्याच्यानंतर डिहायड्रेशन टाळतं ताकामुळं. त्याच्यानंतर आपली इम्युनिटी वाढते, ब्लड प्रेशरला हेल्प होते. ताक असे ना मल्टी टॅलेंटेड असं म्हटलं तरी चालेल आपल्या बॉडीसाठी. त्याच्यामुळं जेवण करताना आपण पाण्याच्या ऐवजी ताक पिलं ना तर खूप छान फायदा होईल. त्याच्यामुळे तुम्ही डेली दिवसातून 2 ग्लास तरी किमान मिनिमम 2 ग्लास तरी पिलं पाहिजे. तुम्हाला खूप सारे रिझल्ट दिसून येतील. स्किनमध्ये पण खूप फरक पडतो. आपण आपल्या स्किनसाठी, चांगल्या दिसण्यासाठी, आरोग्यासाठी जर काही करायचं नसेल तर मग बाकीच्याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि ताक कसं झालं हे मला कमेंटमध्ये मेसेज करून सांगा. आता हे तर आपलं बारीक झालेलं आहे सगळं. आता आपण आपला केलेला ताकामध्ये हे छान मिक्स करून घेऊया. आणि ह्याची इंटेन्सिटी कशी ठेवायची हे तुम्ही ठरवा. आपण केलेलं ताकात सगळं आपला काचेच्या जार मध्ये ओतून घेऊयात. आणि आपण जो मसाला केला होता ना ताकाचा, तो आता ह्याच्यामध्ये टाकूयात आणि हलवूयात. तुम्हाला ह्याची टेस्ट एवढी आवडेल ना. तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल तर तुम्ही रोज रात्री हे कंपल्सरी प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉससाठी हेल्प होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाला ताक करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं मेजरमेंट लागत नाही. तुम्हाला जसे फ्लेवर्स हवे तसे तुम्ही इन्ग्रेडियंट्स ॲड करू शकतात. ह्याच्यामध्ये अवघड कसं नाही. आणि थंड असं ताकासोबत तुमचा पूर्ण उन्हाळा तुम्ही एन्जॉय करा. आणि अशाच माझ्या रेसिपी बघत राहा.